नमस्कार मॅडम. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आपली क्लास 1 पदी निवड झाली, त्याबद्दल सर्वप्रथम आपलं मनापासून अभिनंदन. थँक्यू. आपल्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. माझं नाव शिवानी नीता साताबा पाटील. मी मूळची कळंबवाडी या गावचे. त्यानंतर माझं शिक्षण ग्रामीण भागात म्हणजेच कसबाथाळी या ठिकाणून झालेलं आहे. त्याच्यानंतर पदवी भोगावती महाविद्यालय कुरुकली या ठिकाणून झालेलं आहे आणि पदव्युत्तर शिक्षण शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणून झालेलं आहे. क्लास 1 अधिकारी होण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? सगळ्यात पहिल्यांदा प्रेरणा म्हणजे राहणं ग्रामीण भागात असल्यामुळं शासनात जाण्याची एक आवड लहानपणापासूनच होती. कारण शिक्षणाच्या जोरावर एखाद्या मोठ्या ठिकाणी जाण्याची संधी मिळण्याचं स्पर्धा परीक्षा एक जवळच साधन आहे. त्यामुळं त्याची प्रेरणा त्याच्यापासूनच मिळाली. MPSCची तयारी नेमकी कधी व कशी सुरू केली आपण? MPSCची तयारी मी कॉलेजला असताना पदवीचं शिक्षण घेत असताना सुरू केली. 2021-22 या साली क्लासेस करून त्याच्यानंतर मग पूर्ण वेळ तयारी सुरू केली. MPSCची तयारी करताना आपल्याला कुठले विषय कठीण वाटले आणि ते आपण कशा पद्धतीने सोपे केले? MPSCचा अभ्यास करत असताना सगळ्यात अवघड विषय वाटणारा म्हणजे की जो करंट अफेअर्स म्हणजे सध्या काय घडतं याच्याविषयीचे जे प्रश्न असतात. कारण तो सिलेबस खूप वास्ट आहे, कारण बऱ्याच गोष्टी घडतात आणि ते एका पुस्तकामध्ये पकडता येत नाही. त्यामुळं त्याची तयारी करण्यासाठी एक विशेष वेळ द्यावा लागला आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली म्हणजे रेफरन्स बुक जास्तीत जास्त त्या गोष्टींची रिव्हिजन करणं आणि परीक्षेचा ट्रेंड काय आहे प्रश्न विचारण्याचा याचा अभ्यास करून त्याच्या मार्कांच्या मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. प्री मेन्स आणि मुलाखत तिन्ही टप्प्यांची तयारी आपण कशा पद्धतीने केली? पूर्वपरीक्षा म्हणजे माझं क्लासेस झाले, त्याच्यानंतर पूर्वपरीक्षेची तयारी पूर्ण वेळ मी कोल्हापूरमध्ये राहून आणि पूर्वपरीक्षेसाठी महत्त्वाची गोष्ट ठरली म्हणजे PYQ जे की मागच्या वर्षापर्यंत जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांचा अभ्यास करून त्याचबरोबर काही स्पेसिफिक रेफरन्स बुक वापरून केली. मुख्य परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही कालावधीसाठी पुण्याला जाण्याची गरज भासली. कारण टेस्ट सिरीज म्हणा किंवा विविध मटेरियलसाठी बऱ्याच गोष्टी कोल्हापुरात कमतरता भासत होती. त्यामुळं तिकडे जाऊन मेन्सची तयारी केली. तिथे एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे एक चांगला ग्रुप भेटला. आम्ही एक 3-4 लोक सोबत तयारी करत होतो मुख्य परीक्षेची, ज्याच्यामध्ये बरेचसे सिनियर्स भेटलेत की जे ऑलरेडी गेल्या 2-3 वर्षात सिलेक्टेड आहेत. त्यांच्या थ्रू मुख्य आणि इंटरव्ह्यूसाठी देखील सेम त्या जे एक्सपिरियन्स असणारे लोक होते त्यांच्यासोबत जास्तीत जास्त पद्धतीने रिव्हिजन करून चांगली तयारी झाली. आपण म्हटला की सगळ्यात कठीण विषय कुठला तर GK असेल तुमचं, म्हणजे चालू घडामोडी असेल, तर यासाठी आपण कुठले स्रोत वापरले? चालू घडामोडीसाठी पहिली गोष्ट तर ज्यांना पेपर वाचायची सवय आहे ती सगळ्यात चांगली गोष्ट असू शकते. एखादा एक ऑथेंटिक पेपर जसं की मी लोकसत्ता प्रिफर करायचे ते वाचल्याने एक चांगली तयारी होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंथली मॅगझिन्स असतात. म्हणजे मी विशेषतः परिक्रमा वापरायचे, त्याच्या थ्रू करंट अफेअर्सचा चांगला अभ्यास झाला. अभ्यासात सातत्य ठेवण्यासाठी आपण कोणती स्ट्रॅटेजी वापरली? अभ्यासात सातत्य ठेवण्याची सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी म्हणजे मला ज्या परीक्षेची तयारी करतोय त्या परीक्षेतून आणि त्याच वर्षी पास व्हायचं आहे हे 24/7 डोक्यात असलं पाहिजे. त्याच्यासाठी सातत्य ठेवण्यासाठी ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असते. एखाद्या वेळी टेस्ट सोडवल्यानंतर कमी स्कोर झाला की तो स्कोर वाढेपर्यंत आपल्याला झोप लागली नसली पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून आपलं सातत्य टिकून राहतं आणि काही प्रमाणात नको असलेल्या गोष्टींचा त्याग ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आत्ताची मुलं जी सगळी मोबाईलमध्येच असतात, मुलांचं आता जे जग आहे ते बाहेरचं जग नाही तर त्यांचं जग म्हणजे कुठलं आहे की मोबाईल आहे, ती सगळी मोबाईलमध्येच असतात. तर मुलांसाठी तुम्ही ग्रामीण भागातून तुम्ही एक क्लास 1 अधिकारी झाले, तर मुलांसाठी एक तुम्ही कोणता संदेश देणार? सगळ्यात पहिली म्हणजे जाणीव असलीच पाहिजे की आपण ग्रामीण भागातून येतोय आणि आपण स्वतःच्या जीवावर जर काही केलं नाही तर आपल्याकडं स्वतःचा त्यासोबतच कुटुंबाचा विकास होण्यासाठी दुसरी काही संधीच अवेलेबल नसते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची जाणीव असून काम केलं पाहिजे. आणि आत्ताची पिढी जी की मोबाईल किंवा टेक्नॉलॉजीच्या जास्त आहारी जाते त्यांच्यासाठी असं म्हणता येईल की आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे ते करण्यासाठी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत याची थोडीशी जाण असली पाहिजे आणि त्या पद्धतीनं काम करून आपल्याला जे हवं आहे ते मिळवलं पाहिजे. याच्यासाठी मुलांना असं सांगू इच्छिते की त्यांनी कोणतेही क्षेत्र निवडो, जे क्षेत्र निवडले त्या क्षेत्रामध्ये कार्य करायचं असल्यास ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणं कितपत चुकीचं आहे याची जाणीव ठेवून त्या पद्धतीने काम केलं पाहिजे.
आत्ताचे पालक मुलींना एक ठराविक टप्प्यापर्यंत शिक्षण देतात, त्यानंतर मुलींचं शिक्षण काय करतात, स्टॉप करतात की त्यांना बाहेर शिकवायला पाठवत नाही. त्यांच्यासाठी काय संदेश असेल? पालकांच्यासाठी म्हणायला गेलं तर ही पहिला तर चुकीची पद्धत आहे. कारण आणि हे पूर्वीपासून चालत आल्यामुळं आपण पालकांना पण दोष देता येत नाही, कारण लहानपणापासून ती मानसिकता आहे त्यांच्या जुन्या काळापासून. सगळ्यात पहिलं म्हणजे बदलत्या काळासोबत पालकांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. जितकं मुलाला शिकवण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करतो तितकंच मुलींच्या बाबतीत देखील विचार केला पाहिजे. मुलींना देखील तितक्याच संधी दिल्या पाहिजेत. कारण आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जितक्या मुली ग्रामीण भागातून असं काहीतरी वेगळं करण्याचं धाडस करतील त्याच्यामधून इतर पालकांना प्रेरणा मिळून बाकीच्या मुलींना त्याचा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. तुम्ही अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने केलं होतं, म्हणजे टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं होतं? कॉलेजला असताना तयारी सुरू केल्यामुळे टाइम मॅनेजमेंटमध्ये कॉलेज प्लस अभ्यास अशा दोन्ही गोष्टी मॅनेज करायला लागायच्या. त्याच्यामध्ये कॉलेजचा वेळ सोडून इतर पूर्ण वेळ अभ्यास, म्हणजे अगदी 2 टाईमचं जेवण, चहा नाश्ता आणि संध्याकाळचा एक ब्रेक असं सोडलं तर पूर्ण टाइम अभ्यास करायचा, असं एक टाइम टेबल होतं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी केलेली डायरी मेंटेन केली होती की ज्याच्यामध्ये मी सकाळी अभ्यासला बसल्यानंतर दिवसभरात काय काय किती वेळ कोणता अभ्यास करायचा आहे याचं लिखाण करून ठेवायचे आणि त्याच्यानुसार दिवसभर वर्कआउट करून संध्याकाळी त्याचं अनालिसिस करायचं की आपण कशा पद्धतीने काम केलं दिवसभर. MPSC मुलाखतीचा आपला प्रत्यक्ष अनुभव कसा होता? MPSC मुलाखत जसं की इतरही सगळेजण बोलतात की मुलाखत ही ज्ञानाची परीक्षा नसते तर आपल्या व्यक्तिमत्वाची परीक्षा असते, ते अगदी 100% खरं आहे असं मला जाणवलं. कारण मला काय येतं याच्यापेक्षा मी ते कितपत चांगल्या पद्धतीने त्यांना सांगू शकते किंवा कितपत पोलाइटली बोलू शकते किंवा मी व्यक्ती म्हणून किती चांगले विचार आहेत याचीच जास्त पारख झाली असं वाटतं मला त्याच्यामध्ये. मुलाखती दरम्यान आपल्याला कुठले प्रश्न विचारले होते? मुलाखती दरम्यान सगळ्यात पहिला सुरुवात तर माझ्या डिग्रीपासून झाली की डिग्री माझी राज्यशास्त्र या विषयातून झाल्यामुळं त्याच्या संबंधित काही वेगवेगळे प्रश्न विचारले गेले. त्याचबरोबर काही रॅन्डम प्रश्न असतात, म्हणजे विविध प्रकारचे फॅक्ट असतात किंवा हे क्षेत्र का निवडलं किंवा या क्षेत्रात येण्याचं कारण काय, अशा पद्धतीनं थोडं आपण घेतलेला डिसिजन कसा चुकीचा आहे असं बोलून आपल्याला गोंधळण्याचा प्रयत्न केला जातो की ज्याला आपण कसं हँडल करतो याच्यानुसारच आपले कदाचित मार्क ठरतात. मुलाखतीसाठी कोणती तयारी आपल्याला विशेष उपयोगात म्हणजे पडली? सगळ्यात पहिलं तर माझं बोलणं जास्त उपयोगात पडलं, कारण शाळेपासूनच थोडी वक्तृत्वाची सवय होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलाखतीची तयारी वाचनापेक्षा जितकं जास्त बोलले, म्हणजे अगदी बसल्या अगदी किंवा शेजारी मित्रमैत्रिणी असेल त्यांच्याशी देखील संवाद जितका चांगला झाला, जितकी संवाद जेवढं जमतं ते बोलून व्यक्त होण्याची जितकी प्रॅक्टिस झाली त्याच्यामधून मुलाखतीची तयारी चांगली झाली. मुलाखतीत आत्मविश्वास कसा राखला आपण? आत्मविश्वास म्हणजे ही माझ्या आयुष्यातली स्पर्धा परीक्षेतली पहिलीच मुलाखत होती, त्यामुळे थोडा कॉन्फिडन्स सुरुवातीपासूनच कमी होता. पण त्याच्या आधी थोडे 2 ते 4 ठिकाणी मॉक इंटरव्ह्यू देण्याची संधी आली होती, त्यामुळं त्याच्या माध्यमातून थोडा कॉन्फिडन्स होता. पण सगळ्यात पहिला कॉन्फिडन्स तर त्यांच्यासमोर जाऊन 5 मिनिटं बसल्यानंतर आपल्याला जमतंय याचा एक अंदाज आल्यानंतरच आत्मविश्वास स्थिर राहिला. आपली निवड झाली हे कळल्यावर पहिली प्रतिक्रिया आपली काय होती? पहिला तर पटत नव्हतं. पहिला तर रडायला सुरुवात होती, कारण माझा मुलाखत शेवटच्या दिवशी होती आणि त्याच दिवशी ज्या दिवशी माझी मुलाखत झाली त्याच दिवशी रात्री 8 वाजता निकाल लागला. मला वाटत होतं की माझा इंटरव्ह्यू खूप खराब गेला त्यामुळे माझं सिलेक्शन होणार नाही असे मी धरून चालले होते. पण पहिल्यांदा रँक बघितली त्यात ती मुलींच्यात 42 आहे. मला हे पहिला तर पटत नव्हतं. पहिली रिॲक्शन ही होती की मला पहिला पप्पांना फोन करून सांगायचं की झालं. आता तुम्ही पप्पांना फोन केला, मग आईवडिलांची पहिली प्रतिक्रिया काय होती? तुमचं ज्यावेळेस आईवडिलांशी बोलणं झालं, तुमची निवड झाल्यावर पहिल्यांदा बोलणं झालं, त्यावेळेस आईवडिलांकडून काय प्रतिक्रिया होती? पहिला म्हणजे पप्पा तर वाट बघत होते, कारण माहिती होतं आजच्या दिवशी समजणार की होणार की नाही होणार. सांगितल्यानंतर पप्पांचं हा ठीक आहे झालं ना. पप्पा आमचे माझ्याशी बोलतच डायरेक्टली फटाके आणायला चालले होते. म्हणजे पप्पांना कॉन्फिडन्स होते की माझी मुलगी 100% करणार आहे. वाट बघत होते ते की मी फोन करून कळवावं की हा लागलाय निकाल आणि झालंय. म्हणजे तुमच्यापेक्षा अगोदर पप्पांना माहित होते की माझी मुलगीची निवड 100% होणार. याची खरं तर जास्त भीती होती, कारण नसतं झालं तर ते सांगायला फोन करण्याचं धाडस झालं नसतं. त्यामुळे ते झालंय हे सांगण्याचे म्हणजे ते क्षण अजून तसेच रिझर्व राहिले. पुढील जबाबदाऱ्यांविषयी आपला दृष्टिकोन काय आहे? पहिली दृष्टिकोन म्हणजे ग्रामीण भागातून आले आणि तुम्ही पुढे जेव्हा प्रशासनात काम करताना जर ग्रामीण भागात काम करण्याची संधी मिळाली
तर प्रॉब्लेम्स खूप जवळून पाहिलेत, त्यामुळे त्याच्यावर सोल्युशन काढण्याचं जे स्किल आहे ते चांगलं डेव्हलप करेन, किंवा मी त्या भागातूनच बिलॉंग करत असल्यामुळे त्याच्यासाठी काय काय चेंजेस करता येतील त्याच्यासाठी चांगली प्रयत्नशील राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक माझी आवडती गोष्ट की महिलांच्यासाठी जितकं जास्त काम करता येईल, म्हणजे अधिकारी म्हणून देखील किंवा माझ्यासारखेच या क्षेत्रात येऊ शकणाऱ्या इतर महिलांच्यासाठी जितकं चांगलं काम करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करेन. समाज आणि विद्यार्थ्यांसाठी कोणता संदेश देणार आपण? समाजासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक म्हणजे तरुणांच्याकडे बघण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन आहे, एकतर आपण त्यांना सक्सेसफुल किंवा फेल्युअर म्हणून बघतो, त्या माध्यमातून न बघता व्यक्ती म्हणून तिचं आयुष्यात किती महत्त्व आहे याच्या पद्धतीने बघितलं पाहिजे. त्याचबरोबर समाजाचा जो आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो चेंज झाला पाहिजे, किंवा समाजामधील जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते हे करून चेंजेस झाले पाहिजेत असं वाटतं मला. आपला राधानगरी डोंगरी भाग आहे आणि या विद्यार्थ्यांना जी सगळी डोंगर दऱ्यात राहणारी मुलं आहे, आणि असं म्हटलं जाते की महाराष्ट्रात राधानगरी पॅटर्न स्कॉलरशिपसाठी 4थी असेल किंवा 7वी असेल तर राज्यात सगळ्यात जे टॉपर विद्यार्थी असेल ती राधानगरीचीच असतात. परंतु क्लास 1 अधिकारी होण्यासाठी राधानगरी अजून पण तेवढं पुढे गेलेलं नाही. कारण जर स्कॉलरशिप म्हटली तर राज्यात टॉपर विद्यार्थी कुठले असतात? राधानगरीचे असतात. पण पुढे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये असं काहीतरी कमतरता निर्माण होते की त्यामुळे ती खाली बेसमेंटला राहते, वरच्या अधिकारी पदापर्यंत पोहोचत नाही. त्यांच्यासाठी आपण काय म्हणणार? सगळ्यात पहिलं बरोबर तुम्ही बोललात की आम्ही शाळेपासून खूप हुशार असतात पण पुढं प्रमाण कमी दिसतं. याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट कारणीभूत ठरते ते म्हणजे आपल्या इकडं पालकांच्या मध्ये म्हणजे जी स्पर्धा सुरू आहे त्याच्याबद्दलची अपूर्ण माहिती, म्हणजे नक्की परीक्षा काय असतात किंवा त्याची काय डिमांड असते याची पालकांना माहिती नाही किंवा स्पेसिफिकली विद्यार्थ्यांना माहिती नाही. आणि ज्यांना माहिती आहे त्यांना मार्गदर्शन कमी पडतं. कारण आपला कोल्हापूरमधील राधानगरी हा डोंगराळ भाग आहे, म्हणजे आपण औद्योगिकदृष्ट्या अजून तितकेसे प्रगत नाही जितके म्हणजे अगदी करवीर किंवा हातकणंगले वगैरे यांचा विचार केला तर. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यामध्ये पालकांच्या मधला अवेअरनेस वाढवला पाहिजे की परीक्षा काय असतात, कशा असतात. आणि दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं पाहिजे. जसं की आता आमच्यासारखे विविध विद्यार्थी अजून या क्षेत्रात उतरून सक्सेसफुल होतील, त्यांच्या माध्यमातून त्यांना प्रेरणा मिळून त्यासोबतच योग्य मार्गदर्शन मिळून हा टक्का वाढवला जाऊ शकतो. मुलींनी स्पर्धा परीक्षेमध्ये यावं यासाठी आपण काय संदेश देणार? मुलींनी स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यांच्या मनात आधीपासूनच हे ठरलेलं आहे की त्यांना या क्षेत्रात उतरून पूर्णतः अधिकारी होण्याचं ज्यांचं स्वप्न आहे किंवा त्याच्यासाठी पूर्ण वेळ स्वतःला झोकून देण्याची तयारी आहे, अशा मुलींनी नक्कीच या क्षेत्रात उतरावं. उतरल्यानंतर मुलींचे जे प्रॉब्लेम्स असतात म्हणजे पालकांना समजावणं किंवा समाजातील बऱ्याचशा निगेटिव्ह गोष्टींचा विचार करून अभ्यास करणं, यासाठी आपण मानसिकदृष्ट्या खूप स्ट्रॉंग असणं महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा मुलगी म्हणून विचार करत गेलो तर आपली प्रगती नक्कीच नाही होऊ शकत. त्यामुळे तितकंच ती मेंटॅलिटी डोक्यात ठेवूनच मुलींनी या क्षेत्रात उतरावं. आणि कोणते कोचिंग क्लास आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म मदतकारक आपल्याला ठरतात MPSCचा अभ्यास करण्यासाठी? सगळ्यात पहिलं तर मी जिथं क्लास केला स्वराज्य प्रबोधिनी अमोल पाटील सरांची आहे, त्याच्या इथं कोल्हापुरात मला वाटते की ते बेस्ट आहे की ज्याच्या माध्यमातून तयारी होऊ शकते. आणि ऑनलाईन बाबत बोलायचं झालं तर बरेचसे कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत की ज्यांच्या माध्यमातून ऑनलाईन तयारी होऊ शकते, ज्याच्यामध्ये आता बोलायला गेलं तर आपल्या ग्रामीण भागासाठी महत्त्वाचं काम करणारे म्हणजे रयतचे क्लासेस की जे ऑनलाईन खूप चांगलं काम करतात मुलांच्या तयारीसाठी. असं म्हटलं जातं मॅडम की जी MPSCची मुलं अभ्यास करतात ती शक्यतो पुणे आणि नाशिकमध्ये जातात, कारण म्हटलं जाते की तिथे चांगले महागडे क्लासेस आहे. परंतु तुम्ही कोल्हापुरात राहून एक क्लास 1ची पोस्ट काढली, त्यामध्ये आणि आपल्या कोल्हापूरमध्ये काय फरक आहे? सगळ्यात पहिला फरक तर आपल्या मानसिकतेचाच आहे की इथं राहून पोस्ट निघत नाही. ज्यावेळी आपण डोक्यातून हे काढून टाकतो की मी कोल्हापुरात राहून तयारी करून देखील हे होतं, असं ज्यावेळी डोक्यात फिक्स होतं तेव्हा ते होऊन जातं. बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी मॅटर करतात, म्हणजे मटेरियल अवेलेबल नसणं किंवा तितकंसं मार्गदर्शन न मिळणं, या काही गोष्टींसाठी आपण त्या शहरांचा मदत घेऊ शकतो. पण बाकी अभ्यास करणे हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे ही चुकीची समज आहे की फक्त शहरात जाऊनच अभ्यास होतो. कारण आता पाहायला गेलं तर टेक्नॉलॉजीचं जग आहे, त्यामुळं पुण्यातले कोचिंग क्लासेस अगदी आपण आपल्या घरात बसून देखील मोबाईलवर ओपन करू शकतो. आता राहिला प्रश्न फक्त आपली अभ्यास करण्याचं सातत्य असण्याचा, ते असेल तर नक्कीच अगदी घरातून देखील होऊ शकतं. म्हणजे आपल्याला आपली जिद्द असेल तर आपल्याला पुणे किंवा नाशिक किंवा मुंबईकडे जाण्याची गरज नाही. आपण
आपल्या ज्या मूळ नेटिव्ह प्लेस आहे तिथे राहून सुद्धा आपण MPSCची मजल मारू शकतोय. हो, नक्कीच. शेवटचा प्रश्न आहे, आपल्या समाजासाठी आपण काय करणार आहात? म्हणजे समाजातली जी गरीब मुलं आहे किंवा ज्यांना इच्छा आहे की मला सुद्धा MPSCची एक्झाम द्यायची आहे आणि राज्यासाठी काहीतरी चांगलं करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आपण काय संदेश देणार? सगळ्यात पहिलं तर मी माझ्या परीनं हा प्रयत्न करेन की मी ज्या भागातून आले त्या भागातून मोठ्या प्रमाणात रिझल्ट यावेत यासाठी मी पर्सनल लेवलवर नक्की काम करेन. कारण बरेचसे मुलं असे असतात की ज्या मार्गदर्शनाच्या अभावी कमी पडतात. म्हणजे बरेचसे हुशार विद्यार्थी आपल्या इकडे आहेत, पण त्या गोष्टी तितक्या जुळून येत नाहीत, त्यामुळे ते तितक्या पुढे झालेलं पाहायला मिळत नाही. त्यांच्यासाठी पर्सनल लेवलला ते काम करेन. आणि दुसरं म्हणजे प्रशासनात जाऊन काम करायची संधी मिळाली तर नक्कीच गरिबांच्यासाठीच्या ज्या विविध सुविधा असतात किंवा मुलींच्या शिक्षणासाठी ज्या विविध गोष्टी असतात त्या माध्यमातून काम करून हे प्रमाण वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद मॅडम. आपण आपला अमूल्य असा वेळ दिल्याबद्दल आम्ही आपलं आभारी आहे लोकसेवा न्यूजतर्फे. थँक्यू.